नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? अपराजय. काय आहे तिचं नाव? अपराजय. आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, इथे लेखक कोण आहे? कमल कुमार. इथे लेखकचं नाव काय आहे? कमल कुमार. तर पहिला आपण पाहणार आहे यांचा परिचय. त्यानंतर आपण पाहणार आहे आणि यांचा गद्य संबंधी आणि त्यानंतर आपण धडा पाहणार आहे. तर चला बघूया यांचा परिचय. बघा, जन्म 7 ऑक्टोबर 1900, लवकर सांगा, 46, अंबाला हरियाणा. कुठे झालेला आहे? अंबाला हरियाणा. लेखिका कमल, हा एक लेखिका आहे. लेखिका कमल कुमार की कहानियां जीवन के अनुभव की कहानी आहे. लेखिका जी आहे कमल कुमार यांची कहाणी बद्दल जीवन अनुभव यांची कहाणी दिलेली आहे. इसमें आसक्ति, आस्था, आशा और जीवन का संपादन है. याबद्दल किंवा इथे जीवनाचा आसक्ती, आशा किंवा आस्था यांचा जीवन स्पंदन आहे. यांची प्रमुख कृतियां पहचान, क्रमशः, फिर से शुरू आदि, कहाणी संग्रह, अपार्थ, आवर्तन, हेम, बर्गर आणि पासवर्ड आदि उपन्यास आहेत. गद्य संबंधी वर्णनात्मक कहानी जीवन की किसी घटना का रोचक प्रवाही वर्णन कहानी है. वर्णनात्मक कहाणी है जीवनातून कोणताही घटना त्यांचा रोचक किंवा प्रवाही वर्णन कहानी आहे. प्रस्तुत कहानी के माध्यम से लेखिका ने मनुष्य के प्रत्येक परिस्थिति का सामना करने के हेतु तत्पर रहने के लिए प्रेरित किया है. तर याबद्दल गद्य संबंधी कहाणी बद्दल, वर्णनात्मक कहाणी बद्दल, जीवनच्या घटनाचा रोचक प्रवाही वर्णन कहाणी आहेत आणि त्यामध्ये प्रस्तुत कहाणीमध्ये लेखिकाने मनुष्य म्हणजे माणूस प्रत्येक परिस्थिती यांचा सामना करण्याबद्दल तत्पर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. तर चला बघून घ्या. आता आपण पाहणार आहे की धडामध्ये लेखिका यांनी आपल्याला काय जीवनातून कहाणीचे यांचा अनुभव दिलेले आहे. तर चला बघून घ्या. स्ट्रेचर को ढकेलते हुए वो बड़ी तेजी से अस्पताल के गलियारे से ले जा रहे थे. स्ट्रेचर म्हणजे मग तुम्ही माहित आहे ना की जेव्हा कधीही ऍक्सिडेंट होते आणि ज्या माणूसला बसायच्या हिंमत नाही होते तर त्याप्रमाणे त्यांना एक खुर्चीवर घेऊन आपण ढकलत घेऊन जात आहे तर त्यांना आपण म्हणतात स्ट्रेचर. काय म्हणतात त्यांना? आपण स्ट्रेचर म्हणतात आहे. तर याबद्दल अजून बघून घ्या. स्ट्रेचर को ढकेलते हुए वो बड़ी तेजी से, स्ट्रेचरला ढकलून ते खूपच तेजीसे अस्पताल यांचं गलीमध्ये घेऊन जात आहे. गलियारे म्हणजे घेऊन जात होता. स्ट्रेचर के पीछे घर के सदस्य आणि स्ट्रेचरच्या पाठीमागे घरातून जे सदस्य आहेत ते पण होते. मित्रों, परिजनों और पड़ोसियों का एक काफिला सा था. मित्र, परिजन आणि नीटप्रमाणे ऐकून घ्या. सदस्य, मित्र, परिजन आणि पडोसी यांचा सगळं काफिला होता. कारण की ते लेखकचा सर्वश्रेष्ठ लोक होता आणि त्यांच्या सोबतही ते चालत होता. सभी के चेहरों पर अकुलाहट थी आणि सगळ्याच्या चेहऱ्यावर काय होते? अकुलाहट होती. त्वरा ने नर्सों के स्ट्रेचर का ऑपरेशन थिएटर के भीतर ढकेला आणि सगळं मिळून त्वरा या सगळ्या नर्स यांना स्ट्रेचरला ऑपरेशन थिएटर मध्ये त्यांचं आतमध्ये ढकले और दरवाजा बंद कर दिया आणि त्यानंतर दरवाजा बंद करून लागला. सभी बाहेर रुके खडे थे आणि जेव्हा आतमध्ये ऑपरेशन साठी ते आतमध्ये गेले आणि सगळं जे बाहेर होते ना उभे होते आणि ते बघत होते की काय झालेला होता किंवा काय नाही आणि हा कुठे झालेला आहे हे सर्वश्रेष्ठ महत्वाची होती. अंबरनाथ के परिवार के लोग परेशान थे आणि अंबरनाथ यांचे परिवारजन खूपच परेशान होते. उनका बेटा अनिल बेंच पर मुंह नीचे किए बैठ गया आणि त्यांचा जो मुलगा होता तो बेंचवर मान किंवा तोंड खाली करून बसलेला होता. धीरज रखो, चोपडाने उसके कंधे थपथपाय आणि त्याबद्दल त्यांनी काय बोलले की धीरज ठेवा. काय बोलले? धीरज ठेवा आणि त्यांचा पाठीमागे थपथून केला आणि सांगितले की धीरज ठेवा. उम्मीद बहुत कम है, डॉक्टर ने कोई आश्वासन नहीं दिया आणि त्यांनी काय सांगितले की आपले उम्मीद खूपच कमी आहे असं डॉक्टरने आश्वासन केलेले आहे. पण हुआ कैसे? आणि तेवढा तो म्हणाले की हा सगळं झालं कसं? कारण की चोपडा साहेब यांना नाही माहित होता की हा सगळं कसं झाले आहे. जेव्हा तुम्हाला असं माहित पडतं की कसा कोणाचा पण माणूस जे तुमचा मित्र आहे किंवा तुमचे नातेवाईक आहे असं झालं तर आपल्याला सर्वश्रेष्ठ महत्वाची गोष्ट काय होती
की ते आहेत, आपण तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात आहे. परंतु हा झाला कसा? हा सगळा प्रश्न होता, की कसा झाला? कसा प्रमाणे झाला? कसं दिले? कसं नाही दिले? कोणी धक्का दिले? कारवरून ॲक्सिडेंट झाला आहेत का? ते खाली पडला का? हा सगळं प्रश्न ते विचारता. हा सगळं प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. पण कशाप्रमाणे? ते आपण बघणार आहेत. पण इथे चोपडा साहेब जे यांना नाही माहीत होता, ते त्याने विचारले. तर काय झाले? ते आपण आता बघणार आहे. बघा, दुर्घटना हाईवे पर हुई थी. दुर्घटना हे कुठून झालेलं आहे? हायवेवर. कुठून? हायवेवर झालेला आहे. हम तो दोपहर से ही इंतजार कर रहे थे. आम्ही दुपारीपासून त्यांचा इंतजार करत होते, कारण की ते बाहेर गेलेले होते. दोबारा बाबूजीने मोबाईल पर बताया आणि तुरंत दुबारा म्हणजे दुसऱ्या वेळी मोबाईलवर ते बाबूजी म्हणजे माझे वडील यांनी सांगितले, की सुबह नहीं निकल सके. सकाळी आम्ही नाही निकलू शकतं. नाही निकल पाऊन. इसलिए शाम तक ही पहुंचेंगे. त्यानंतर आम्ही संध्याकाळीही पोहोचणार आहे. काय? संध्याकाळीही पोहोचणार आहे. 9 बजे तक वे नहीं पहुंचे तो सब चिंतित हुए. आणि रात्री 9 वाजेपर्यंत ते नाही पोहोचले तर सगळे लोक चिंतित म्हणजे सगळे लोक परेशान होऊन झाले. कारण की ते सांगितले होते की आम्ही संध्याकाळी तक पोहोचणार. परंतु आता 9 वाजले तर ते कुठे आहे असं सगळं आता मनात गुंतलेले होते. मोबाईल की घंटी बज रही थी पर कोई उठा नहीं रहा था. मोबाईल यांची घंटी खूपच वाजत होते, परंतु कोणी पण फोन उचलत नव्हता. तर याप्रमाणे त्यांच्या मनात असं आले की कोणी पण फोन उचलत नाही. तर काय झालंय? कारण की हा गाडीमधून येत आहेत आणि त्याबद्दल त्यांनी सांगितले होते की मी संध्याकाळी पोहोचणार. परंतु आता तर 9 वाजले आहे आणि फोनाची घंटी पण नाही वाजत आहे, पण कोणी उचलत नाही. तर याप्रमाणे त्यांच्या मनात अजून काही होत होता की काय झालेलं आहे. आणि सगळे लोक काय होते? चिंतित होऊन झालेला होता. मोबाईल की घंटी बज रही थी पर कोई उठा नहीं रहा था. त्यावेळी पण मोबाईलची घंटी वाजलेली होती, परंतु कोई उचलत नाही होता. रास्ते में रुकरा तो उन्हें था ही नाही आणि कोणत्याही रस्त्यावर त्यांना थांबायचं होता असं काहीही नाही होता. अगर रुकते भी तो फोन बता कर सकते थे. आणि जेव्हा ते ठरवतात किंवा थांबते तेव्हा ते फोन करू शकतं. आसपास काही जगह फोन किया आणि जे तिथे गेलेले होतं त्याबद्दल जे आसपास आहे ते सगळं जगह आम्ही फोन केलेले होते. लेकिन कुछ पता नहीं चला. परंतु कोणतीही माहिती आम्हाला नाही माहीत पडला. कळलं आहे की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा. हो, परंतु आम्हाला कोणताही माहिती झालेला नव्हता. रात के 1 बजे हम पुलिस स्टेशन पहुंचे. रात्री 1 वाजे आम्ही कुठे गेले? पोलीस स्टेशन इथे गेले. कोणतं कोणतं समय? 1 वाजेपर्यंत. पोलिसने मदत मांगी आणि पोलिसातर्फे आम्ही मदत घेतली. सुबह 5 बजे फोन आया था. कधी? सकाळी 5 वाजेपर्यंत फोन आलेला होता. उन्होंने बताया कि इस नंबर की गाड़ी अलवर के रास्ते से दुर्घटनाग्रस्त हुई थी. आणि त्यांनी आम्हाला सांगितले की हा गाडीचा अलवर या रस्त्यातून दुर्घटनाग्रस्त होती. म्हणजे काही दुर्घटना झालेल्या आहे. तुमच्या वडीलचं काही दुर्घटना झालेल्या आहे असं यांनी सांगितलेले आहे. दुर्घटनास्थळ पर भयावह दृश्य था. आणि जेव्हा आम्ही दुर्घटनास्थळ इथे गेले तेव्हा आम्ही पाहिले की दुर्घटनास्थळ इथे खूपच भयावह दृश्य आम्ही पाहिले. किसी के बचने की उम्मीद नहीं. कोणाचा पण बचण्याची उम्मीद नाही आहे असं त्यांनी सांगितलंय की कोणाचं बी वाचनालय उम्मीद नाही आहे. अनिल धीरज को साथ लेकर गया था. आणि अनिल जे आहे ते आपला साथ कोणाला घेऊन गेला होता? धीरजला आपला साथ घेऊन गेलेला होता. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळत आहे तुम्ही पुन्हा विचारू शकता. असं नाही की मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही पुन्हा विचारून करा. कारण की तुम्हाला समजणार तेव्हाही मला असं कळणार की हा धड्याचा स्पष्टीकरण झालेला आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. भगवान मन में चिंता थी. आणि भगवान मनातून इतकी चिंता झालेली होती की काय झालेलं आहे किंवा काय करत आहे हा सगळं प्रमाणे माझ्या मनात असा प्रश्न होत होता.
अपनी अपनी बात कह रहे थे. सगळं लोक ते तिथे आपली आपली बातमी सांगत होते किंवा आपली आपली बातातून त्यांचा मनातून काय झालेलं आहे किंवा काय विचार करत आहे, हा सगळं होता. परंतु मला असं वाटत होता, असं म्हणतात, की मला असं वाटत होतं कधी डॉक्टर येताना सांगत होते, की काय झाला किंवा काय नाही झाला. आपण अजून काय करू शकतं का? काय आहे? कारण की डॉक्टरने पहिलेही सांगितलं होतं, की काय झालं हे आपल्याला माहीत होणार नाही. अम्बरनाथ जैसा इंसान उनके साथ यही होना था. म्हणजे अंबरनाथ जसा इंसान जेव्हा हा कधी जाते ना, तेव्हा आपण काय करते, हा माणूस खूपच चांगला आहे, हा माणूस असा आहे, त्याने कधीही कोणाचा बुरा नाही केलेला आहे, तर ह्याप्रमाणे सगळं लोक बोलू जात आहे. तर याप्रमाणे अंबरनाथ जैसा इंसान म्हणजे अंबरनाथ जसं इंसान उनके साथ भी यही होना था. म्हणजे त्यांच्या समोर पण त्यांच्या साथ पण हा सगळं होणार आहे असं त्यांनी सांगितले. ट्रकवाला जरूर पिया होगा. त्यांनी काय सांगितले, हे जे ट्रकवाला आहे त्यांना जरूर पिलेला आहेत. परंतु सबूत कोई नहीं था. परंतु आमच्याकडे कोणताही सबूत नाही होता आणि आम्ही काहीही करू शकत नाही होता. कारण की ज्या अवस्थामध्ये त्यांना आपण पाहिलेले होते, आम्ही काही नाही केले. त्यांना उचलून इथेही घेऊन आलेले आहेत. वह तो रुका ही नहीं, वहां टक्कर मारकर निकल पडा. आणि त्यानंतर ते तिथे थांबलेला पण नाही, की काय झालं आहे, कोणता माणूस पडला आहे, त्याला घेऊन जाऊ का? असं काहीही नाही गेला. ते टक्कर मारला आणि निघून गेला, पळत गेला. इंसानियत का भी कोई सबूत दिया तो ड्रायव्हर भी बच जाता. कोणताही इंसानियतचा सबूत दिलेला होता, तर ड्रायव्हरला पण आपण वाचवू शकत होता, असं त्यांनी सांगितले. परंतु जे ट्रक ड्रायव्हरनं त्यांना धक्का मारलेली होती गाडीला, ते तिथून तुरंत पळत गेला. अधिक रक्तस्राव से उसकी मृत्यू हो गई. आणि जे ड्रायव्हर आहे त्यांची अधिक रस्ता म्हणजे त्यांचं रक्त खूपच बाहेर निघाले, त्याप्रमाणे ही त्या ड्रायव्हरची मृत्यू झालेली आहे. 10 साल के इस परिवार के साथ था आणि 10 वर्षी ते या परिवारच्या सोबत होता. आता मी काय सांगू त्यांना, आता ड्रायव्हरचं अशी अवस्था आहे, तर माझ्या वडीलची अवस्था कशी होणार असं त्यांचा चिंता होता. तर याबद्दल हा चिंताबद्दल त्यांनी त्यांना सहकार्य केले, की नाही असं नाही बोलायचा. बघते आता डॉक्टर काय सांगणार आहे किंवा काय करणार आहे ते आपण आता बघणार आहे. 10-15 मिनिट के समय मी मुश्किल से गुजरा था आणि तिथे बसून त्यांचा 10 किंवा 15 मिनिटचा हा समय होता ते खूपच गुंतलेला होता. कारण की त्यांना असं वाटत होतं, कधी हे डॉक्टर बाहेर येणार आणि कधी सांगणार की काय झाले आहे किंवा काय करणार आहे, अजून आपण काय करणार बद्दल आहेत का? हा सगळं त्यांच्या मनात चाललेला होता आणि या मनातून तो ते तिथे बसला होता. अनिल से बताया था तो सबके चेहरे बुझ गए थे आणि जेव्हा हे अनिलला मी सांगितले होता, तर सर्वश्रेष्ठ जिथे बी तिथे आहे, सर्वश्रेष्ठ लोकांचा चेहरा बुजून गेलेला होता. म्हणजे सगळं मायूस झालेला होता, की काय झालं, कसं झालं आणि आपण काहीही करू शकत आहेत की नाही? ये कैसे हो सकता है? आणि त्यांना माहिती की असं कसं होणार? मी कसं करणार? मी कसं प्रमाणे हे सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे करणार आहे का? तर याबद्दल त्यांनी डॉक्टरांना सांगितले, की तुम्हाला काही करायचं आहे, काही नाही. आणि याबद्दल जे लोक तिथे उभे होते, ते सगळं चेहऱ्याचा असा झालेला होता, की आपण काही अजून करू शकत आहे की नाही? तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही हे शिकलो, की कशाप्रमाणे इथे जे यांच्या जे दुर्घटना अवस्था झालेली आहे, तर याबद्दल जे ड्रायव्हर आहेत त्याने सही केले काय गलत केले? मला वाटतं त्याने गलत केले. कारण की जे टक्कर मारले, तर त्या एक माणसांना आपल्याला कसा एक माणूस त्यांच्याशिवाय मृत्यू झाली. जसे रक्तसंचार, ज्या ड्रायव्हरचा रक्तसंचार खूपच वाहत जाणारा होता. तर याप्रमाणे त्यांची मृत्यू झाली. त्यांचं परिवारजन असं कसं राहणार? तर याबद्दल त्यांना उचलून घेऊन यायचा होता. त्यांच्या सोबत काय झालेलं आहे ते तिथे बघणार होता आणि याप्रमाणे आपण बघणार की असं पण आहे की जेव्हा आपण या अवस्थामुळे कोणाची मदत करतो तर पोलीस आपल्याला सारखा प्रश्न विचारते, हे करते वगैरे, त्याबद्दल लोक मदत नाही करते, परंतु हा गलत आहे. ते प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, असं नाही करणार की तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर याबद्दल अशा परिस्थितीने तुमच्या समोर आलेल्या आहे तर तुम्ही मदत करा. असं नाही करा की त्यांना विसरून सोडून जा, कारण की तुम्ही कोणताही माणूसला जाण आपण वाचवू शकता. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे, की अशा अवस्थामुळे तुम्ही लोकांचा मदत करा. असं नाहीये की त्यांचा मदत नाही करा. कारण की तुमच्या मदतप्रमाणे कोणाचा जीव वाचणार आहे. तर याप्रमाणे अशा लोकांचा मदत करा. कळलं की नाही? आणि याप्रमाणे आपल्याला एकच अजून
माहिती मी तुम्हाला द्यायचं आहे, की कारण की या अवस्थामध्ये लोक असं करतात ना, की सोडून जाते. ती अवस्था नाही सोडायचं. तुमचे पैसे नाही लागणार आहे. पोलीस विचारणार आहे, तर काही प्रश्न विचारणार आहे आपल्यासमोर. तर याप्रमाणे तुम्ही त्यांचं मदत करू शकता आणि जिथे यथा अवस्थाप्रमाणे ते 1-2 तासाने पोहोचले, त्या तासाने त्याला घेऊन जात होता, तर त्या आजारी ते वाचू शकत होता. तर याप्रमाणे तुमच्या समोर असा घटना घडलेला आहे, तर तुम्ही मदत करा. लोकांना बोलवा. तुम्ही मदत नाही करू शकता. तुमचा इतका वेळ नाही वय नाही आहे. तर तुम्ही लोकांना बोलवून घ्या आणि मदत करण्याचा प्रयत्न नका. तुम्ही करा. त्यांना समजून घ्या, की समजायला पाहिजे आहेत, की तुम्ही करू शकतात का? करा. हा सगळं तुम्ही करू शकता आणि करून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.